सहकारी मित्र आणि माझे या सहकारी भगिनी या सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या वतीने मी पहिल्यांदा काळे सरांचा या ठिकाणी सत्कार करतो. यानंतर आदरणीय सुबन सरांनाच विनंती असेल की आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय करूया. ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तुम्हा आम्हाचे आपल्या सगळ्यांचंच एक आदर्श स्थान कुठलं असेल, ऋषितुल्य व्यक्तिमत्व कुठलं असेल. जुन्या विद्यार्थ्यांना माहीत होतं, तुम्हाला माहीत व्हावं, कल्पना हवी यावी, कारण बोलबोल करता 64 वर्ष होऊन गेली. या रानवाईच्या मैदानामध्ये एक व्यक्ती येते जी अतिशय IAS होण्यासाठी केम्ब्रिजला गेली आणि केम्ब्रिजला गेल्यानंतर त्यांचं मतपरिवर्तन झालं तिथं की आपण त्या काळामध्ये जवळपास 1919 जवळपास 100-110 वर्षापूर्वीचा काळ लक्षात घ्या की त्या काळामध्ये कुठेतरी कलेक्टर व्हावं, इंग्रजांची चाकरी करावी अशा प्रकारची कल्पना झुगारून देऊन, नाही मला त्याच्यात काही येत नाही, मला शिक्षण क्षेत्रात जायचंय आणि म्हणून अधिकारी होण्याची स्वप्न पाहणाऱ्या वडिलांना कुटुंबांना न विचारता हे गृहस्थ ही व्यक्ती MA अर्थशास्त्र घेऊन परत आली. 1931च्या दरम्यान ते पुण्यातील नववी महाविद्यालयाचे किंवा तिथले ऑफिस सुपरिटेंडेंट झाले. पुढच्याच वर्षी ते SP कॉलेजचे प्राचार्य झाले. आपल्या सगळ्यांना माहीत असेल पुण्यातलं SP कॉलेज अत्यंत नामवंत असलेलं कॉलेज, त्या कॉलेजचे प्राचार्य झाले. तिथं 3 वर्ष प्राचार्यपदाची धुरा घेतल्यानंतर त्या काळात गांधींनी सांगितलं होतं, गांधींचा तो काळ होता की चला खेड्यात चला, आणि गुरुवारी नानांना काय वाटलं कोणाच ठरत नाही, ही प्राचार्यपदाची धुरा खाली ठेवावी आणि त्यांच्या डोक्यात एक स्वप्न होतं की नाही छत्रपतींबद्दल खूप आदर होता. त्यांनी त्या काळामध्ये 12 पानाचा एक अतिशय दीर्घ लेख लिहिला होता जो माझ्या वाचनात आला की या माणसाकडं किती छत्रपतींचं स्मृतिस्थान होतं. म्हणून त्यांनी जुन्नर हे ठिकाण निवडलं आणि 1935 साली जुन्नरला आता जे गुट्टे पाटील विद्यालय आहे त्या ठिकाणी त्यांनी शाळा सुरू केली गावकऱ्यांच्या मदतीने. योग असा तुमचा आणि आमचा किंवा या भूमीचा असेल कदाचित की त्या ठिकाणच्या जागा मालकाची किंवा संबंधित संस्था चालकांचे मतं आणि गुरुवाऱ्यांची मतं कदाचित पटली नसतील आणि गुरुवाऱ्यांनी असं ठरवलं की नाही कणमूळ गुरुवारी उरणची इस्लामपूरजवळ की नाही आपण आता तिकडे जावं. असे विचार आल्यानंतर इथल्या गावकऱ्यांच्या मनामध्ये त्या काळातले बनकर असतील, मेहर असतील, तांबे असतील, ही जुनी बुजुर्ग मंडळ होती, त्यांनी नानांना आग्रह केला आणि हा जो आता तुम्ही परिसर पाहिला ना हा खूप सुंदर परिसर त्या काळामध्ये अतिशय काट्यावड्याचा होता. समज त्या काळातल्या अनेक लोकांनी ह्या जागा दिल्या की पलीकडे आपलं जे ज्युनियर कॉलेज आहे ना त्या ज्युनियर कॉलेजच्या पलीकडं अक्षरशः ओढा होता. त्या ओढ्यात सगळी गावातली मेलेली जनावरं आणून टाकायची. संध्याकाळी कोणी येत नसायचं, अतिशय भीतीयुक्त वातावरण असायचं. सगळ्या ठिकाणी काटेरी झुडपं होती. नानांनी इथे येऊन सगळा कायापालट केला. इथे एक हॉस्टेल बांधलं. अनेक विद्यार्थ्यांना सांगितलं तू एक झाड घे, आज जे झाडं पाहिलं आणि एक झाड घे आणि या झाडाचं तू संगोपन कर. 2-3 विद्यार्थ्यांना एक झाड असं करत ते प्रचंड झाडं लावली गेली. आणि तेच गुरुवर्य 1960ला 25 सप्टेंबर 1960 किंवा तिथीप्रमाणे ललिता पंचमीला तुमच्यातून माझ्यातून आपल्या सगळ्यांमधून इहलोक सोडून गेले. मला एक एकदम सगळ्यांसाठी सांगायचं कारण मी त्या पिढीतला कदाचित शेवटचा असेल. मी आणि सुरेखान आम्ही हे शेवटचे मेंबर आहोत किंवा आणखी काही जण असतील की ज्यांनी नानांना शेवटी पाहिले, अगदी शेवटी पाहिले. मी पहिलीच असेल आणि गावातून जी महानिर्वाणाची यात्रा निघाली एवढी प्रचंड त्या बैलगाडीवर ते त्यांचा पार्थिव ठेवला होता. त्यावेळेची 11वीतली मुलं प्रचंड मुली त्या साड्या घातलेल्या मुली सगळ्या मोठमोठ्याने रडतायत काय, गावकरी येतात काय, गावात सगळी शोककळा काय. जुन्या सभागृहाने त्यांचा आधी देह पार्थिव ठेवला होता आणि सगळी लोक लाईन दर्शन घेत होती.
मी माझ्या सिनियर मित्राबरोबर, माझ्या मोठ्या मित्राबरोबर आलो दर्शनाला. खूप भारावलं होतं आम्ही. हा संपूर्ण हा परिसर सगळा प्रचंड गर्दीने भरला होता. तालुका नगरीतला अनेक माणसं आली होती. मी आता सगळ्यांशी बोललो की आत्ताची तर समाधी दिसते ना, त्या समाधीच्या ठिकाणी एक चौथारा मांडला होता. त्या चौथाऱ्याला केळीचे खुंट उभे केले होते. माझं बालमन त्यावेळेस म्हणत होतं केळीचे खुंट. आणि अंत्यविधीच्या वेळेस मी शेजारच्या माणसाला विचारलं, केळीचे खुंट कशाला लावले? ती मोठी व्यक्ती म्हटली, असे जे महर्षी असतात, ऋषितुल्य माणसं असतात, अशाच लोकांच्या शेवटच्या दिवशी केळीचे खुंट तुम्ही पाहिलं का कधी? इतर कोणाच्या कधीच नसते. माझ्या माहितीप्रमाणे केळीचे खुंट मी पाहिले. तो अगदी संस्काराचा पाहिला. धार्मिक म्हणून रडणारे अनेक गावकरी मी पाहिले. मला असं वाटलं एक शिक्षक आणि एवढे लोक रडतायत, काय असेल हा शिक्षक? आणि एक एक हळूहळू जुन्या लोकांना विचारत गेलो, घरच्यांना विचारत गेलो, अनेक लोकांना विचारत गेलो. आणि 6 वर्षानंतर मी ज्यावेळेस विद्यार्थी म्हणून मी आलो, मला लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं आहे. आणि म्हणूनच आम्ही सगळी माणसं एक भारावलेली आहोत. नानांना केवळ शिक्षित मुलं नको होती, तर ती सुसंस्कारित होती. आणि म्हणूनच त्यांचा वसा घेऊन आम्ही सगळे माझे विद्यार्थी 1994 साली आता जे समाधी मंदिर दिसते तुम्हाला, ते समाधी मंदिर किंवा तिथे लाकडी सभामंडप होता छोटासा आणि गुलाबाची झाडं होती, त्या ठिकाणी आम्ही ते सुरू केलं. अर्थात आम्हाला त्यावेळेस त्यांच्याच हाताखाली शिकलेले सावीरभाई अध्यक्ष म्हणून लाभले. आणि त्यानंतर दरवर्षी आम्ही नानांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवावे म्हणून एक व्याख्यानमाला सुरू केली. आपण दोन व्याख्यानं घेतली. सुधीर गाडगीळांपासून, शिवाजीराव भोसल्यांपासून, निनाद बेडेकरांपासून तर आमच्या आत्तापर्यंतच्या पंकज गावडेपर्यंत सगळ्यांना आम्ही निमंत्रित केलं. मागच्या वर्षी सोडून, तर मागच्या वर्षी यावरचं काम सुरू होतं म्हणून. तर मला सांगायला आनंद वाटतोय की तुम्ही कालांतराने माझी विद्यार्थी होणार आहात. मी फक्त एकच आठवण सांगतो की हा पलीकडचा जो पूल दिसतोय ना, हा जो आता नेवकर पूल म्हणून होत आहे, हा पूल सुद्धा आम्ही माझी विद्यार्थ्यांनी गप्पा मारताना आम्ही विनंती केली सागरीबाईंना, आमच्या अध्यक्षांना, जुन्या सभागृहात बसलो होतो. आणि म्हटलं की इथं मुलांना यायला सोय नाही, तुम्ही हा पूल केला तर येऊ म्हणे. त्याकडेतल्या सगळ्या मुलांच्या मी सह्या घेतल्या, दोन्ही सरपंचांच्या घेतल्या. आम्ही कलेक्टरला पाठवलं. दुर्दैवाने त्याच काळामध्ये 94ला आपल्या पुलापाशी एक ॲक्सिडेंट झाला. आपल्या सगळ्या ज्युनियर कॉलेजच्या मुलांनी मोर्चा काढायला ठरवलं. मी त्यावेळेस म्हटलं की इथं पूल होतोय. अनेक लोक हसली. नंतर आम्ही चौकशी केली की हा पूल काय होत नाही, कारण त्यावेळेस गावची लोकसंख्या 50,000 नाही, सगळं पूल कॅन्सल. आणि म्हणून आम्ही परत एकदा सामीबाईंना घेऊन सगळेच 8-10 जण सरपंच म्हणून कलेक्टर कचेरीत गेलो. तिथं आम्हाला सांगितलं पूल हे नाव रद्द करा, सातव नाव द्या, आम्ही त्याला मंजुरी देतो. आणि हा जो सातव आहे म्हणजे त्याची उंची 3 मीटर असेल, रुंदी 6 मीटर असेल. खरं म्हणजे माझा हट्ट होता की तो वासगाडीच्या मावळ्याच्या लेवलला व्हायला पाहिजे, झाला नाही. बघूया आमचे नवीन जे अध्यक्ष सागरीबाई नंतर डॉक्टर अमोल कोले यांचाही उल्लेख करावा लागेल. खरं म्हणजे आम्ही ज्या सगळी जुनी मंडळी ज्या ज्या लोकांना अध्यक्ष केलं ती माणसं नंतर मोठी झाली. अर्थात पहिली मोठी होतीच, पण आणखी झाली. मला सरांना सांगायचं वाटेल की सर, आम्ही सागरीबाईंना माजी विद्यार्थ्यांचा अध्यक्ष सगळ्यांना मिळून केलं. ते नंतर कामगार मंत्री झाले. आम्ही 5.5 वर्षापूर्वी डॉक्टर अमोल कोलेंना माजी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष व्हावं म्हणून विनंती केली. त्यांना सांगितलं की तुम्ही वर्षातून 2-3 वेळा आम्हाला वेळ द्यायचा. त्यांनी ते मान्य केलं आणि पुढच्याच 6 महिन्यात ते खासदार झालं. त्यामुळं मला सांगायला अभिमान वाटतोय. कारण म्हणजे त्यांच्या आत्ताच्या इलेक्शनच्या वातावरणामध्ये मागच्या वर्षी ते म्हटलं होते की मला या सगळ्या मुलांबरोबर बोलायला यायचे, यांच्याशी मी निश्चित संवाद साधायला येणार आहे. आणि कदाचित पुढच्या वर्षी ते निश्चित येतील किंवा मध्ये एखादा वेळ घेऊन. तर या ठिकाणी माझी विद्यार्थी संघटना गुरुवर्य नानांचं स्वप्न तुमच्यापर्यंत पोहोचवं, कसे होते गुरुवर्य हे पोहोचावं, यासाठी हा सगळा प्रपंच आम्ही करतोय. आणि या निमित्ताने माझा विद्यार्थी म्हणण्यापेक्षा अतिशय उत्साही असलेला राजेश रत्नपारखी तो समविचारी मंच म्हणून चालवतो. गावातले काही मंडळी चालवतात आणि अनेक व्याख्याते इथे घेऊन येतात. मग ते गावातल्या विविध ठिकाणी घेऊन येतात. त्याच्याशी मी सहज आहे. नंतर त्यांनी म्हणलं की बा सय्यद सर खूप छान सांगतायत, तुम्ही सय्यद सरांना का बोलवत नाही. आणि म्हणून मागच्याच आठवड्यात सय्यद सरांशी संपर्क साधला. म्हणून पहिल्यांदा राजेश रत्नपारखीसाठी आपण टाळ्या वाजवूया की त्यांच्यामुळं सय्यद सर आहेत. आणि डॉक्टर सय्यद सर
हे मुळात पारण्याचे त्यांचे आजचा जो विषय त्यांचा अध्यात्म आणि विज्ञान. आत्ताच आम्ही समाधीच्या भोवती फिरताना की नानांचं एक वाक्य की केवळ तुम्हाला संतांकडे पोहोचायचं असेल तर त्यासाठी जी तपश्चर्या असावी लागते ती तपश्चर्या तुमच्याकडे असली पाहिजे. दैववादावर न अवलंबून राहता प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. आणि हे जे याच सूत्राचा अनुभव घेऊन आज विज्ञान आणि अध्यात्म यासाठी डॉक्टर या ठिकाणी आले. मी सर्व माजी विद्यार्थी संघ, त्याचबरोबर रामणती मंडळ, त्याचबरोबर आपले सगळेच ज्युनियर कॉलेजचे सगळे विद्यार्थी, प्राध्यापक, आमचे माझ्या सगळ्या अध्यापक भगिनी आणि सगळे स्टाफ मेंबर या सगळ्यांच्या वतीने मी काळे सरांना फक्त एक 5 मिनिटं आधी मी सांगतो आणि मग आपण सरांच्या व्याख्यान. काळे सर 5 मिनिटं नाही तुम्ही व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे श्री रफिक सय्यद सर, त्याचप्रमाणे माजी विद्यार्थी संघटनेचे आदरणीय श्री सूर्यकांत गांधी, त्याचप्रमाणे आपल्या ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करणारे आणि आत्ता सेवानिवृत्त झालेले आदरणीय श्री सुबन सर, त्यांच्याबरोबर आलेले राजेश रत्नपारखी, राजेश शिंदे आणि महेश शिंदे आणि श्री वाजगे गुरुजी. तर या सर्वांचं या आपल्या गुरुवर्य रापसतीश विद्या मंदिरामध्ये सहर्ष स्वागत करतो. आदरणीय नानांचं ललिता पंचमीला जो काही सोहळा असतो त्यांचं पुण्यस्मरण असतं. तर त्यापूर्वी माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं या हेतूने यांनी चालू केलेला जो उपक्रम आहे तो अखंडितपणे चालू आहे. आता तुम्ही सगळे 11वी सायन्सची मुले, बरीचशी बाहेरगावावरून आसपासच्या परिसरातून या शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे. आपल्याला ह्या शाळेची, या संस्थेची जी मागचा जो वारसा आहे किंवा जो इतिहास आहे तो जर तुम्हाला माहीत नसेल आणि तुम्ही तसेच जर पास होऊन पुढे जाणार असताल तर तुम्हाला सांगता पण येणार नाही की इथं काय इथलं वैशिष्ट्य. आणि खरं तर माजी विद्यार्थी संघटनेने हा चालू केलेला उपक्रम की ज्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे नामवंत वक्ते भेटले आणि यापुढेही भेटत राहतील. सरांना विनंती, सुबन सरांना, की आपण मध्ये पण जसं आपल्याला वेळ भेटेल त्याप्रमाणे आपण सर्वच विद्यार्थ्यांसाठी एकत्रितपणे आपण कार्यक्रमासाठी चांगल्या नामवंत व्याख्यात्यांचं आयोजन करावं की जेणेकरून सर्वांना त्याचा लाभ होईल. आणि आज नानासाहेबांच्या स्मृतिप्रित्यर्थ जे काय रफिक सरांना या ठिकाणी आमंत्रित केले तर त्याच्यासाठी आपण सर्वजण आतुर आहात. तर आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं मी परत एकदा मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन करावं. तत्पूर्वी आमच्या सहकार्यांची सूचना आहे की सर तुम्ही मुलं सगळी अशी जरा खाली वापरून बसली, सगळे जरा तार बसवून बघूया. कारण आपण तिकडे जाणार आहोत आणि एक 3 घोषणा देणार आहोत. घोषणा म्हणजे काय करणार आहोत आपण? 3दा ओंकार घेणार आहोत. काय करणार आहोत? 3दा ओंकार घेणार. बघूया तुमची पाठ तार आहे का? तार आहे? 3दा ओंकार घेणार आहोत. मी सरांना, डॉक्टरांना व्याख्यानाला बोलवणार आहे. बरोबर? ओंकार.
जोरात आपण टाळ्या वाजवूया. हात वर. तत्पूर्वी आदरणीय वाजपेयी गुरुजी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होतो आहे. आदरणीय काळे सरांना विनंती आहे की आपण वाजपेयी सरांचा या ठिकाणी सत्कार करावा. विद्यार्थी मित्रांनो, विषय तर आपण ऐकला आहे, विज्ञान आणि अध्यात्म. विनोबाजी एका ठिकाणी असं म्हणतात की विज्ञान आणि अध्यात्म यांच्याद्वारे विश्वाचं गूढ माहिती करता येऊ शकतं. विज्ञान विश्लेषण करतं म्हणजे ॲनालिसिस करतं आणि अध्यात्म संश्लेषण करतं म्हणजे सिंथेसिस करतं. विज्ञान बाह्य शोध घेतं तर अध्यात्म आंतरिक शोध घेतं. पाहूयात, असं म्हणतात की विज्ञान जिथे संपतं तिथं अध्यात्म सुरू होतं. पाहूयात आज रफिक सर आपल्याशी कोणत्या प्रकारे संवाद साधतायत. आदरणीय रफिक सर. व्यासपीठावरील आणि समोरील सर्व मान्यवर, सर्व विद्यार्थी, सर्व विद्यार्थिनी, सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आजचा जो विषय आहे चर्चेचा, मला वाटतं तुमच्याकरता नवीन नसावा. अध्यात्म आणि काय आता ऐकलं ना, अध्यात्म आणि विज्ञान, तुम्हाला विषय सांगितला आहे. अध्यात्म आणि विज्ञान हा आजचा चर्चेचा विषय आहे. तुम्ही सर्व सुज्ञ विद्यार्थी आहात आणि तुम्हाला बायोलॉजी पण विषय आहे ना, जीवशास्त्र. साऱ्या सजीवांमध्ये श्रेष्ठ असा सजीव कोण आहे? माणूस आहे ना. काही शंका आहे का? नाही ना. चंद्रावर माणूस गेला की जनावर गेली? माणूस गेला. मोबाईलचा शोध कुणी लावला? हे सगळं आधुनिक विज्ञान. हे योगदान कोणाचं आहे? हे माणसाचं आहे. माणूस दी बेस्ट आहे, या तिळमात्र शंका नाही. बरोबर ना? आणि माणसाने आपलं श्रेष्ठत्व विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमाने सिद्ध केलेलं आहे. माणूस चंद्रावर भरारी घेऊ लागला, अस्मंतात भरारी घेऊ लागला. या नारायणगाव मधून आणि या महाविद्यालयातून जो विद्यार्थी अमेरिकेत शिकतोय त्याच्याशी बोलू शकतो का आपण? आता लाईव्ह बोलू शकतो. ही सगळी किमया आहे विज्ञानाची. हे सगळं खरं आहे. माणूस चंद्रावर गेला, अस्मंतात भरारी घेऊ लागला, तो डॉक्टर, इंजिनियर झाला, सगळं काही झालं. बरोबर ना? मेडिकल कॉलेज मधून पोरं इंजिनियर होऊन बाहेर पडतात. बरोबर ना? बरोबर का? ऐकताय का रे तुम्ही? मेडिकल कॉलेज मधून पोरं इंजिनियर होऊन बाहेर पडतात ना. मग डॉक्टर होऊन, लॉच्या कॉलेज मधून काय होऊन बाहेर पडतात? ॲडव्होकेट, इंजिनियर. बरोबर ना? बरं, जाऊ द्या. मला असं एखादं कॉलेज सांगा जिथे पोरं टाकले, त्यांना ऍडमिशन दिलं तिथे, म्हणजे माणूस होऊन बाहेर पडेल. असं कॉलेज माहिती आहे का? अरे आपलंच कॉलेज आहे. निव्वळ डॉक्टर नाही, निव्वळ इंजिनियर नाही, माणूस. आणि हे खूप महत्वाचं आहे.
दोन प्रसंग तुमच्या समोर ठेवतो, मी स्वतः अनुभवलेले आणि माझी अपेक्षा आहे की तुम्ही ते गांभीर्यानं श्रवण करावेत, ऐकावेत. एक प्रसंग आहे तो, जेव्हा मी भूकंप झाला माहिती आहे, खूप डेंजर, गुजरातला भयंकर भूकंप झाला 26 जानेवारीला. कोणत्या तारखेला? त्यावेळी फेरी निघलेली असते का मुलांची? 26 जानेवारीला अशी फेरी निघाली होती भुजमध्ये. 700-800 मुलं आणि त्यांचे शिक्षक रोडवरून चाललेले आणि भूकंप झाला. दोन्हीकडच्या उंच उंच इमारती त्या बिचाऱ्यांच्या अंगावर पडल्या आणि तिथेच गाडली गेली. ती मुलंच नाही, गुजरातमध्ये हा भूकंप हजारो माणसं मातीच्या ढिगाऱ्यांखाली गाडली गेली. मी एक डॉक्टर म्हणून तिथे गेलो होतो, डॉक्टरांच्या टीम बरोबर. मी 1979 साली MBBS केलेलं आहे. मी 40 वर्ष झाली जवळजवळ मेडिकल प्रॅक्टिस करतोय. आधी तिथं जे चित्र पाहिलं ना आम्ही, तुम्हाला आता सरांनी सांगितलं की हा तो परिसर आहे, हा तो ओढा आहे जिथे मेलेली जनावर आणून टाकायची. ऐकलं का तुम्ही? ऐकलं ना? जनावर मेलं त्याला आपण गावाच्या बाहेर लांब कुठं नेऊन टाकतो आणि नंतर कावळे, गिधाड, कुत्री त्याच्या डेड बॉडीवर तुटून पडतात, बरोबर ना? त्यांना नाव ठेवतो का आपण? कारण ते माणसं आहेत का? नाही, पशु आहेत ते, त्यांना आपण नाव ठेवत नाही. पण हा जो भूकंप झाला होता ना गुजरातमध्ये, त्याच्यानंतर जी माणसं मातीच्या ढिगाऱ्यांखाली गाडले गेली ना, त्या आया बहिणींची प्रेत उकरून काढण्यामध्ये माणसं एवढी मग्न होती. आणि कशा करता माहितीये? त्यांच्या अंगांवरच्या सोन्या चांदीची दागदागिनी लुटण्याकरता. ही जिती माणसं तुटून पडली होती डेड बॉडीजवर, माणसांच्या डेड बॉडीवर तुटून पडली होती तेव्हा. आणि ही लूट थांबवण्याकरता सर जे दंगा फसाद करता, तुम्ही ऐकलं असेल, कर्फ्यू शब्द ऐकला का? दिसता क्षणी गोळ्या घाला, म्हणजे बाहेर कुणी निघायचं नाही. तशी परिस्थिती निर्माण करावी लागली, कर्फ्यू लावावा लागला. ही जी माणसं तुटून पडलेली होती डेड बॉडीजवर, त्यांना रोखण्याकरता. तेव्हा मला एक प्रसंग आठवला आणि गावी घडलेला आमच्या पारनेरला घरीच. प्रसंग काय माहिती, तुम्ही पण पाहिला असेल. एक कावळा उडताना MSEBच्या तारेला धडकला. टेलिफोनच्या का MSEBच्या? कोणत्या तारेला? ऐकताय ना तुम्ही? टेलिफोनच्या तारेमध्ये करंट असतो हेवी, बरोबर नाही? आणि लाईटच्या तारेमध्ये मग काय झालं असेल? हा कावळा जेव्हा MSEBच्या तारेला धडकला, इलेक्ट्रिक शॉक मुळे तो गंभीर जखमी झाला, कोसळला जमिनीवर आणि तडफडून एक्सपायर झाला. कोण? कावळा. ऐकताय तुम्ही? म्हणून विचारतो मी. पण इथं ती घटना थांबत नाही, प्रसंग तो इथे थांबत नाही. विदिन नो टाइम, क्षणार्धात शेकडो कावळे जमले मुली, आणि या शेकडो कावळ्यांनी काहू करून टाकले, काव काव करून. आम्ही घरातली सगळे माणसं की काय झालंय पाहण्याकरता बाहेर आलो. आणि दृश्य असं आहे, चित्र असं आहे की एक आपला सखा, एक आपला बांधव त्याच्यावर ओढवलेल्या अकस्मात संकटामुळं एक्सपायर होऊन पडलेला आहे.
आणि त्याची शेकडो भावंड, शेकडो कावळे त्याच्या दुःखात सहभागी होण्याकरता जमलेली आहे. हा प्रसंग मला तिथे भुज मध्ये आठवला की हा इकडं कावळ्यांचा काहूर आहे. इथं पण एक नाही, हजारो माणसं मरून पडलेली आहेत, भावंड, आया बहिणी, आणि हजारो माणसं जमलेली आहेत. पण सेवेकरता नाही, दुःखितांची अश्रू पुसण्याकरता नाही, लुटण्याकरता. तेव्हा माझ्या मनात प्रश्न आला, तोच तुम्हालाही विचारतो. प्रश्न हा आला की विज्ञानाचं म्हणणं आहे की माणूस दी बेस्ट आहे, माणूस श्रेष्ठतम आहे साऱ्या सजीवांमध्ये. इथं माझ्या मनात प्रश्न आला की आता श्रेष्ठ कोणाला म्हणायचं, कावळ्यांना की माणसांना? काय म्हणणं आहे तुमचं? कावळ्यांना श्रेष्ठ म्हणायचं माणसापेक्षा? एकदम बरोबर आहे. माणूस जर त्याच्यामध्ये माणुसकीच नसेल, त्याच्यामुळं तर तो माणूस आहे. त्याला जर ओळखच नसेल आपल्या भावंडांची, त्याच्या ठाई दया माया नसेल, आपुलकी नसेल, तर त्याच्यापेक्षा मग जनावर बरे, पशु बरे. एक प्रसंग हा आहे, मला वाटतं याच्यातून थोडंफार आकलन झालं असेल तुम्हाला. आणि दुसरा प्रसंग मी स्वतः वैद्यकीय सेवेत अनुभवलेला हा आहे की एक थोरला मुलगा त्याच्या आईला, म्हातारीला इमर्जन्सी मध्ये माझ्याकडे घेऊन आला पारनेरला. आणि इमर्जन्सी ही होती की अल्सर नावाचं दुखणं असतं एक पोटात, तो अल्सर परफोरेट झाला होता, रप्चर झाला होता, बर्स्ट झाला होता. आणि ही सर्जिकल इमर्जन्सी आहे, ऑपरेशन करून ते नीट करावं लागतं. शॉक मध्ये होती म्हातारी. मी त्याला म्हटलं, बाबा माझ्याकडे उपचार होणार नाही, तू नगरला घेऊन जा. त्यावेळी नगर जिल्हा तुम्ही ऐकला असेल. तो गेला घेऊन, डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला, पण तो म्हणाला, डॉक्टर साहेब आता तुम्ही ऍडमिट करून घ्या. काय करा? ऐकताय? ऍडमिट करून घ्या, ऑपरेशनचा निर्णय आपण उद्या घेऊ, मी घरी जाऊन येतो. तोपर्यंत ऍडमिट केलं आईला, घरी आला. 4 मुलं आहेत या म्हातारीला. किती? 4 मुलं आहेत. थोरला घेऊन आला होता माझ्याकडे. मग तो घरी आला, बाकीच्या 3घांना बोलावलं आणि सर्वांना सांगितलं की आईची परिस्थिती अशी अशी आहे, ऑपरेशन करावं लागेल. आता त्याचं म्हणणं हे होतं, त्याची भूमिका ही होती की आई माझ्या एकट्याची आहे का सर्वांची आहे? कुणाची आहे? 4 भावांची आहे. मग ऑपरेशनचा खर्च एकाने सोसायचा की 4घांनी? हीच अपेक्षा होती. त्यांनी सांगितलं 3घांना, पण त्याचे बाकीचे 3 भाऊ त्याला म्हणतायत की तुझं म्हणणं ठीक आहे, आई सर्वांची आहे, पण ती सांभाळायला तुझ्याकडे असताना घटना घडलेली आहे. म्हणजे ऑन ड्युटी तुझ्याकडे असताना घटना घडलेली आहे, म्हणून ती निस्तरायची जबाबदारी तुझी आहे, आमच्याकडून काय अपेक्षा ठेवू नको. तुम्ही म्हणता ऑन ड्युटी तुझ्याकडे म्हणजे काय? म्हातारी वाटून घेतलेली आहे 4घांनी. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च थोरल्याकडं, त्याच्यानंतर एप्रिल, मे, जून 3 नंबरवाला, मग जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 2 नंबरवाला, आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 4 नंबरचा पोरगा. अशी म्हातारी वर्षभर 4हीकडं, एकाकडे नाही. बरोबर आहे ना गणित हे का चुकीचं आहे? बरोबर आहे. तो गेला नगरला, डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टर साहेब आम्हाला काय ऑपरेशन करायचं नाही, आमचं पेशंट सोडून द्या. मी डिस्चार्ज घेऊन आला, विदाऊट सर्जरी, बिगर ऑपरेशनचं म्हातारी घेऊन आला.
आता अल्सर बस झालेला होता, 2-4 दिवसात जे व्हायचं ते झालं, म्हातारी गेली. त्याच्यानंतर कार्ड छापलं, कार्ड माहिती का, चौघांनी कळविण्यास अत्यंत काय होतं, ऐकताय ना, कळविण्यास अत्यंत दुःख होतं की आमच्या कोण मातोश्री नाही, परम पूज्य मातोश्री, परम प्रिय मातोश्री कैलासवासी अमुक अमुक यांच्या अमक्या तारखेला दुःखद निधन झाले. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देव. खाली मग शोकाकुल काय, दुःखांकित, नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4 आणि शेवटी टीप. त्यांचा दशक्रियाविधी अमक्या ठिकाणी अमक्या तारखेला आयोजित केलेला आहे आणि सदर प्रसंगी हरिभक्त परायण अमुक अमुक महाराज यांचं सुश्राव्य भाषण का प्रवचन, प्रवचन आयोजित केलेलं आहे. परम पूज्य मातोश्री, परम प्रिय मातोश्री आहे ना, बिगर ऑपरेशनचं घेऊन आली, डिस्चार्ज घेऊन, परम प्रिय आहे म्हणूनच ना. आणि दुःखांकित, शोकाकुल, काय शोक झाला यांना. तर काही असती तर आणलं असतं का बिगर ऑपरेशनचं. माझा अनुभव इथे संपत नाही. 4-6 महिन्यांनी तो थोरला मुलगा आहे ना, तो त्याच्या मिसेसला घेऊन आला माझ्याकडे आणि ब्लिडिंग होऊ लागलं, अंगावरून जाऊ लागलं, रक्तस्राव होऊ लागला मिसेसचा. आता ऑपरेशन करणं गरजेचं होतं, गर्भाशयाचं पिशवी काढायचं ऑपरेशन म्हणतात त्याला. मी त्याला म्हटलं मग हा पुन्हा नगरला न्यावं लागेल, इथं ऑपरेशन होत नाही. तो जो आईला डिस्चार्ज घेऊन आला होता विदाऊट सर्जरी, तोच मुलगा आता काय म्हणतो माहिती आहे, डॉक्टर साहेब पैशांची काय काळजी करू नका, गुरंढोरं विकू, शेतीवाडी विकू, पण हे पेशंट जगलं पाहिजे. नसता माझा संसार, माझी पोरं बाळ उघडी पडतील. काय पडतील म्हणजे समजतंय ना, उघडी पडतील म्हणजे चांगल्या चांगल्या हॉस्पिटलचा पत्ता द्या, पैशाची काळजी करू नका. दिला त्याला चांगल्या हॉस्पिटलचा पत्ता, गेला, ऑपरेशन झालं, पेशंटही चांगलं झालं, घेऊन आला. माझ्याच मनात पुन्हा प्रश्न आला की अरे आईच्या वेळेला आईला विदाऊट सर्जरी डिस्चार्ज घेऊन आला, तेव्हा याची पोरं बाळ उघडी पडत नाहीत, संसार उघडा पडत नाही. मिसेसच्या वेळेला मात्र गुरंढोरही विकायची तयारी, शेतीवाडी विकायची तयारी आहे. आता मात्र याचा संसार उघडा पडतोय, पोरं बाळ उघडी पडतात. हा जो फरक आहे, आणि ही शिकलेली पोरं आहे चौघं पण. आणि लातूर किल्लारी किंवा तो गुजरातचा भूकंप आहे ना, तिथं पण डेड बॉडीज वर तुटून पडलेली माणसं शिकलेली आहेत. तेव्हा हा एक गंभीर प्रश्न आहे की शिक्षणाचा उद्देश काय, शिकायचं कशा करता. शिकून जर माणूस भ्रष्ट होणार असेल, तो उद्देश आहे का मग शिक्षणाचा. म्हणून आपण मूळ विषयाकडे येऊया. मी अगोदर बोललो, मेडिकल कॉलेज मधून स्टुडंट्स, विद्यार्थी MBBS होऊन बाहेर पडतात, लॉ कॉलेज मधून ऍडव्होकेट होऊन बाहेर पडतात. अशा कॉलेजची गरज आहे जिथून माणसं, पोरं माणूस होऊन बाहेर पडतील. बहिणाबाईंचं नाव ऐकलं का तुम्ही, माणसा माणसा कधी होशील रे माणूस. त्याचा अर्थ काय माहिती, तुम डॉक्टर तो बन गए, इंजीनियर तो बन गए, कलेक्टर बन गए, क्लास 1 अधिकारी बन गए, लेकिन इंसान कब बनोगे. माणसाला माणूस बनवणारा विषय. विज्ञान माणसाला माणूस बनवण्यात असमर्थ ठरले असं माझं म्हणणं आहे सर.
विज्ञानामुळे माणूस माणूस बनला नाही. मी तुमच्यापेक्षाही लहान 4थी 5वीतल्या पोरांना प्रश्न विचारतो. क्लासमेट आहेत दोघं, ऐका. एक खूप चांगलं शिकला आणि कलेक्टर झाला, दुसऱ्याला काही जमलं नाही, रिक्षा चालवतो. तो रिक्षा घेतली बिचाऱ्यांनी आणि रिक्षा चालवतो. या दोन्ही मुलांची स्थळं आहेत आपल्या मुली करता, बहिणी करता. मग मुलगी कुणाला द्यायची, कलेक्टरला की रिक्षावाल्याला? कुणाला द्यायची? साहजिक आहे, जिल्ह्याचा बॉस आहे, एसी गाडीत फिरतो, कलेक्टर आहे, हाय फाय स्टाईलचं जीवन जगतो, हा रिक्षा सीट वाहतो, झोपडपट्टीत राहतो. मुलगी कोणाला द्यायची? कलेक्टर साहेबांना. तुम्ही म्हणलात बरोबर आहे, कारण मी नंतरचा भाग सांगतो की फक्त फरक एवढा आहे की कलेक्टर साहेबांची आई वृद्धाश्रमात आहे आणि रिक्षावाल्याची आई मात्र त्याच्या झोपडीत त्याच्या बरोबर आहे. आता सांगा कोणाला द्यायची? रिक्षावाल्याला. माणूस कलेक्टर झाला म्हणजे मोठा झाला, IAS अधिकारी झाला म्हणजे मोठा झाला, हे डोक्यातून काढा. माणूस माणूस झाला म्हणजे मोठा झाला. तो माणूस व्हायला पाहिजे. तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं माणूस द्या मग माणूस द्या, जी भीक मागता प्रभू दिसला. ऐकलं? माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला. प्रभू भीक मागतोय कशाची? माणूस द्या, मला माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला. लोक दर्शनासाठी जाती, देव दिसावा म्हणून या. आपण कशा करता जातो मंदिरात? देवाच्या शोधात ना. मशिदी चर्च मध्ये देवाच्या शोधात जातो ना. लोक दर्शनासाठी जाती, देव दिसावा म्हणून या. देव म्हणे मज माणूस न दिसे, अजब तमाशा हा असा. लोक देवाच्या शोधात, त्यांना काही देव भेटेना. आणि देव कोणाच्या शोधात? माणसाच्या शोधात. त्याला माणूस भेटेना. समजतंय का काही? हे जर समजलं तर मला वाटतं माझ्या येण्याचं सार्थक होईल. माणसाला देव भेटेना आणि देवाला माणूस भेटेना, अजब तमाशा हा असला. आपला जो दुसरा विषय आहे विज्ञानानंतरचा, तो आहे अध्यात्म. आणि हा विषय माणसाला माणूस बनवणारा. हा संतांचा विषय आहे, हा पैगंबरांचा विषय आहे, हा महापुरुषांचा ऋषीमुनींचा विषय आहे. माणसाला माणूस बनवणं कराय ना. तुम्हाला मी पुन्हा 1-2 प्रसंग सांगून माझे विचार संपवणार आहे. पहिली गोष्ट सांगतो की एक डॉक्टर म्हणून आज जे समाजाच्या दुखण्याचं निदान माझ्या मनात आहे ना, मी ज्या निष्कर्षापर्यंत पोहोचलोय, आज सगळ्यात मोठं जे दुखणं आहे ते हे आहे की माणसं, दुनिया परस्ती हा शब्द आहे उर्दू मध्ये, दुनिया परस्ती. माणसं रुपया पैशांकरता पिसाळलेली आहेत, जशी जनावर पिसाळतात. रुपया पैशांकरता काहीही करायची तयारी, कुठल्याही लेवलला जायची तयारी आहे. माणसाला माणसाची ओळख राहिली नाही, रुपया पैशांची ओळख. मी एकदा व्हिजिटला गेलो होतो मुलांना, रात्रीची वेळ होती, अशीच आई आजारी होती आणि ती झोपडी उघडली ज्याच्यात म्हातारी ठेवली होती, बाहेरून कडी लावलेली. आत गेलो, मरणाची दुर्गंधी येऊ लागली. कसं कसं गेलो आत, बरा अंधार काळा कुठ, बॅटरी काढली, बॅटरीच्या प्रकाशात आत गेलो. म्हातारीचं सारा अंग सुजलेलं, सेप्टिक जखमा, पस डिस्चार्ज होतोय. तपासायचं कसं आहे प्रश्न, कसं तरी तपासले आणि मग बाहेर येऊन बसलो जर्सी गायींच्या गोठ्यात. कुठं बसलो? जर्सी गायींच्या गोठ्यात. त्याला औषधं लिहून दिली, बरं त्याला परिस्थिती सांगितली काय ती. पण हे सगळं करत असताना त्या गोठ्याचं आकलन केलं. इथे बसूशी वाटत होतं, दुर्गंधी नव्हती.
टापटीप होती, स्वच्छता होती. आणि तो आईचा गोठा, तिथं मात्र मरणाची दुर्गंधी होती. नाक दाबून आत जावं लागलं. तिथं काळाकुट्टा अंधार होता, बॅटरीच्या प्रकाशात तपासावं लागलं. इथं 2-4 दिवे जळत होते लाईटची, जर्सी गायींच्या गोठ्यामध्ये. पुन्हा डोक्यात प्रश्न आला, चिकित्सक बना बरं, नेहमी काय चिकित्सा करत जा, जरा डोकं वापरत जा. मला प्रश्न आला की एक तो जर्सी गायींचा गोठा आहे हा, आणि इथे हा प्रकाशाचा लखलखाट, इथे ही टापटीप स्वच्छता, आणि दुसरा तो जन्मदात्या आईचा गोठा आहे, त्याची ती दुर्दशा आहे, ती दुर्गंधी आहे, तो काळाकुट्टा अंधार आहे. हा फरक काय? आईच्या आणि जर्सी गाईच्या गोठ्यामध्ये हे अंतर काय? पुन्हा माझ्या मनाने मला उत्तर दिलं की वेड्या, या जर्सी गाईंचं दूध डेअरीला जातं. कुठं जातं? मग दर महिन्याला काय होतो? पगार होतो. काय मिळतो? पैसा मिळतो. ही जन्मदाती आई आता अंथरुणाला खेळली. खरं तर हिच्याच दुधावर तो उभा आहे, पण आज ती याच्या कामाची नाही. बरोबर ना? पैशामुळं जन्मदात्या आईचा विसर पडलाय. खरं मला एक महत्वाचं आज सांगायचं, एवढंच फक्त ऐका तुम्ही, तर मला जरा समाधान वाटेल, बरं वाटेल. जरा कॉन्सन्ट्रेशन. सर्वांना नम्र विनंती आहे, पहा की पेशंटला टेम्परेचर किती आहे, ताप किती आहे, ते आम्ही या पेनने तपासतो. पेन ठेवतो बगलीत आणि मग पाहतो किती आहे टेम्परेचर. बरोबर ना? काय ठेवतो? थर्मोमीटर. बरोबर. या थर्मोमीटरने तपासतो. 104 डिग्री फॅरनहीट टेम्परेचर आहे. सगळ्या बॉडीचं टेम्परेचर, फक्त बॉडीच्या एका पार्टला थर्मोमीटर लावून. बरोबर ना? तुम्हाला एक म्हण मला वाटतं ऐकलेली असेल तुम्ही, शीतावरून कशाची परीक्षा? म्हणजे माहिती आहे का काय? 1 क्विंटल घात टाकतो तो शिजायला पातेल्यामध्ये, स्वयंपाक, आणि 1-2 दाणे काढतो आणि त्याच्यावरून सांगतो सगळा भात शिजलाय की नाही ते. समजलं ना? तसं एक डॉक्टर म्हणून माझं म्हणणं आहे की एखादा माणूस, त्याच्यामध्ये नीतिमत्ता किती आहे, कॅरेक्टर किती आहे, माणुसकी किती आहे, मॉरॅलिटी किती आहे, हे जर चेक करायचं असेल ना, तर फक्त आईबाप पहा. आईबाप म्हणजे थर्मोमीटर आहे. इथं जर ग्रीन सिग्नल भेटला, आईबाप जर समाधानी असले, तर समजा की हा आदर्श माणूस आहे, चारित्र्य संपन्न माणूस आहे. पण इथे जर का रेड सिग्नल भेटला, तर बाकीचं काही तपासायची गरज नाही. ही एखादी दुसरी केस नाही बरं का. आपण महाराष्ट्रात आहोत का गुजरात मध्ये आहोत? महाराष्ट्रात आहोत. या महाराष्ट्रात एक आमच्या समाजाचा, म्हणजे डॉक्टर समाजाचा बरं का, MD पेडियाट्रिक डॉक्टर 15 वर्ष वृद्धाश्रमात राहून एक्सपायर झाला. अशिक्षित माणूस नाही, अडाणी माणूस नाही, रिक्षावाला नाही, आणि त्याला मुलं बाळ नाहीत म्हणून वृद्धाश्रमात राहायची वेळ आली नाही त्याच्यावर. मुलगा आहे, त्याला त्याने MS बनवलं, सर्जन. माहिती आहे? MS अगोदर MS मग MBBS. बरोबर ना? का चुकीचं आहे? अगोदर MBBS नंतर MS. व्हेरी गुड. माहित असतं पाहिजे. मुलगा आहे MS, मुलगी पण आहे MS, गायनेकोलॉजिस्ट म्हणजे हृदयरोग तज्ञ. बरोबर ना? नाही मग कोण? गायनेकोलॉजिस्ट म्हणजे नेत्ररोग तज्ञ नाही. अरे गायनेकोलॉजी स्त्री रोग तज्ञ. बोर्ड पाहता की नाही दवाखान्यात गेल्यावर? MS गायनेकोलॉजी म्हणजे स्त्री रोग तज्ञ. असो, मुलगा आणि मुलगी MS दोघे असून सुद्धा बाप कुठे आहे?
वृद्धाश्रमात 15 वर्ष आणि एक्सपायर होतो वृद्धाश्रमात. शिक्षण याच्याकरता ना, याच्याकरता शिक्षण नाही. MBBS सर्जन याच्याकरता नाही व्हायचं. आणि आज परिस्थिती अशी आहे डॉक्टर साहेब, मी इथल्या सर्व शोधण्यांना सांगू इच्छितो की बहुतांशी असं होतं की आज डिलिव्हरी नॉर्मल जरी होणार असली ना तर आजचा गायनेकोलॉजिस्ट काय सांगतो माहिती की पाणी कमी पडलं. आता पेशंटला काय करणार, कमी पडलं की वाढली, ठोके वाढली बाळाची, बाळ आडवं आलं. अरे बापरे डॉक्टर साहेब काय करावं लागेल, काय करावं लागेल, सीझर. आणि डिलिव्हरी नॉर्मल होत असताना निव्वळ पैसा करता सीझर. ही प्रवृत्ती निव्वळ वैद्यकीय क्षेत्रात नाही, जीवनाच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये. मी तुम्हाला सांगतो पहा, ते हजारे यांना नाव ऐकलं का रे, नाव ऐकलं कुठल्या सांगाल का कोणी, जिल्हा नाही, तालुका कोण सांगेल बरं. 100 रुपयाचा प्रश्न. हजारे अण्णांचं गाव, तालुका नाही सांगणार. अरे माझं नाव जर ऐकलं असतं तर तुम्हाला सांगता आलं असतं. पारनेरचे आहे ते, मी पण पारनेरचे आहे. आणि राळेगण सिद्धी गाव आहे. आणि इथे संदर्भ हा निघाला की त्यांनी आयुष्य वेचलं भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनात. आणि आता वैतागून म्हणाले बरं का ती, यार करा भ्रष्टाचार पण निदान कुठं करावा याचं तर भान ठेवा. ते का म्हणाले माहिती आहे का, चांगल्या हायफाय शाळेत नाही, झेडपीच्या शाळेत गरिबांची पोरं जातात, बरोबर ना. त्यांच्याकरता पौष्टिक आहाराची योजना आहे, बरोबर. या पौष्टिक आहाराच्या योजनेत सुद्धा भ्रष्टाचार केला. त्यांच्याकडे ती चिक्की आहे, तिच्यात माती आहे. म्हणून वैतागून म्हणाले की अरे गोरगरीब जे अगोदरच कुपोषित आहेत, अगोदरच माल न्यूट्रिशन आहे, ज्यांचं मरायला लागली, आणि त्यांच्या करताची योजना त्याच्यातही भ्रष्टाचार. निदान इथं तरी भ्रष्टाचार करू नका. तर ही परिस्थिती, याच्यामुळं माणसाला माणूस बनवणं खूप महत्वाचं आहे. हा विषय आणि 2-5 मिनिटांमध्ये खरं जसा मेडिसिन हा विषय खूप व्यापक आहे ना. आपण MBBS झालो की मग शेकडो पुढे डिव्हिजन्स आहेत. तसा अध्यात्म हा विषय सुद्धा तेवढा इझी नाही. त्यातला फक्त 1-2 मुद्दे मी तुम्हाला मुद्दाम समजावून सांगतोय, तुम्हाला समजतील असे 2 प्रसंग देऊन, आणि मग मी थांबणार आहे. पहिला प्रसंग जो आहे तो असा आहे की आम्ही एक व्याख्यानाला गेलो एका शहरामध्ये, आणि 5 स्टार हॉटेलचे मालक होते. 5 स्टार हॉटेल माहिती म्हणजे खूप हायफाय हॉटेल, एवढं समजून घ्या. ते संयोजकांना म्हणाले मग घेऊन या पाहुण्यांना चहा पाण्याला. हॉटेलवर आम्ही गेलो कार्यक्रमानंतर त्यांच्या हॉटेलवर चहा पाण्याला. एकदम 10व्या-11व्या मजल्यावर त्यांचं ऑफिस होतं बरं. लिफ्ट मध्ये गेलो, चहा पाणी झाला. पण मी पाहिलं, आता सुद्धा गेलतो प्राचार्यांच्या रूम मध्ये, तर मी पाहिलं टीव्ही चालू होता. तसं साऱ्या भिंतीवर टीव्ही होते बरं. आणि मी त्यांना आश्चर्याने विचारलं की सर एवढे टीव्ही कशा करता. ते म्हटले थांबा तुम्हाला सांगतो. त्यांनी सगळे ऑन केले. तर 20 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा CCTV कॅमेरा एकदम नवीन होता मार्केटमध्ये, नवीन संशोधन होतं. ऑन केल्यावर मी पाहतोय तर रोड पासून कोणतं गिऱ्हाईक या पंचतारांकित हॉटेलमध्ये एंटर होतंय, कोणत्या रूम मध्ये, कोणत्या टेबलवर जाऊन बसतोय, कोण वेटर त्याला अटेंड करतोय, हा गडी इथं बसून पाहतो वर बसून. माझ्या जीवावर प्रश्न आला. मी सहज त्यांना प्रश्न विचारला, शेठ जी नीचे वाला अगर अपने पंचतारांकित होटल
किस कॉर्नर में कौन कहाँ क्या कर रहा है अगर देख सकता है तो ऊपर वाले के बारे में क्या ख्याल है. ते म्हणू लागले डॉक्टर साहेब बरोबर आहे, ऊपर वाला भी जरूर देखता हो. त्याने ज्याला बनवलं तो माणूस जर आपल्या कॅम्पस मध्ये कोण कुठे काय करतंय हे पाहतोय तर ज्याने माणसाला बनवलं तो पाहत असेल की नाही. मग आपण कॉपी करताना तो पाहतो की नाही. कदाचित सर पाहत नसतील, त्यांना फसवू, आहे ना जो ऑन ड्युटी आहे त्यांना फसवू, पण तो पाहतोय की नाही. हा जो प्रसंग मला आठवला तो मुद्दाम सांगतोय की ही एकदा जाणीव झाली ना की आपल्याला तो पाहतोय म्हणजे बराच फरक पडतो. आम्ही डोळ्यांचं शिबिर घेतलं आणि मग चष्मे वाटपाचा कार्यक्रम होता. सगळ्या पेशंटला दिसू लागलं माहितीये कॅटरॅक्ट नावाचं दुखणं. मोतीबिंदू ऐकलं ना. सगळ्यांना विचारलं दिसू लागलं ना चांगलं. हो म्हटलं एकदम चांगलं दिसू लागलं. म्हटलं डॉक्टर कोण होते माहिती आहे का. कोण होते डॉक्टर. म्हटलं डॉक्टर होते आंधळी. आश्चर्य वाटलं. आंधळा डॉक्टर ऑपरेशन करी मोतीबिंदूच. तो मोतीबिंदू राहायचा डोळाच काढील तो बाजूला. बरोबर. आंधळ्याचं काम आहे का. मला सांगायचं होतं त्या पेशंट्सला. म्हटलं बरोबर आहे. तसं नाही, ते डॉक्टर त्यांचं नाव आंधळी होतं नाव. मग म्हटलं असं सांगा ना नाव आंधळी होतं. आता बरोबर आहे, डोळे तर आहेत ना त्यांना, दिसते ना त्यांना. आता करतील की नाही ऑपरेशन. पण मला सांगायचं हे मुलांनो एवढं ध्यानात ठेवा की ज्याने तुम्हाला मला साऱ्या सजीवांना पाहण्याकरता दृष्टी दिली तो स्वतः आंधळा असेल का. तुकोबांचं म्हणणं आहे पाच संदर्भ याकरता देतो. संत आहे. तुका म्हणे काळे लावियले माको जमाधरी पाक पुण्याची. तू काय करतोय काय नाही कोणी पाहो की न पाहो, त्याने मात्र माप लावलेलं आहे. रेकॉर्डिंग चालू आहे आणि तुझ्या सारी कारस्थानं त्याच्याकडे त्यांची नोंद आहे. तुका म्हणे काळे लावियले माको. कुराणात आहे नल्लाह कान अलैकुम रकीबा. म्हणजे बियॉन्ड डाऊट ईश्वर तुझ्यावर निगा ठेवून आहे, तुला पाहतोय. जसं कॅम्प मध्ये सर ऑफिस मध्ये बसून आपल्याला पाहतायत ना, वर्गातही शिक्षक कसं शिकवतात, मुलांचं कुठं लक्ष आहे, तसं तो पण पाहतोय. आणि शेवट आता तुकोबांचं म्हणणं आहे पहा, पडतं का पहा. क्षणा हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. कुरानात आहे कुल्लू नफ्सिन जायकातुल मौत. हर सजीव को मौत का जायका चखना है. मृत्यू येणार का आपल्याला. श्रीमंतांना पण येतो का, गरिबांना. आणि खूप मोठा डॉक्टर आहे हाय फाय त्याला पण येतो मृत्यू. डॉक्टरांना जगात नाव आहे त्याचं, त्याला येईल मृत्यू. एक वास्तव आहे. आपल्या सर्वांना या जगातून जायचं. आणि जीवनाचं सार्थक कशामध्ये आहे माहिती. किती प्रॉपर्टी कमावली त्याच्यावर नाही. बापूजींचं नाव घेतलं, त्यानंतर आपण गुरुवर्य राफ तथा नानासाहेब सबनीस त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जमलेलो. प्रॉपर्टी काय माहिती. किती मुलं या कॅम्पस मधून शिकून गेली माहितीये, कोणकोणत्या पदावर गेली माहितीये. ही प्रॉपर्टी आहे, ही खरी दौलत आहे. IAS अधिकारी झाले असते ना ठीक आहे, बंगला सोडला असता, माग बँक बॅलन्स सोडून गेले असते स्विस बँकेत, पण ही प्रॉपर्टी आज जे नाव घेत. तर खरी प्रॉपर्टी माणसाची काय आहे ती ही समजून घेतली पाहिजे. मृत्यू अटळ आहे सर्वांना. आपल्या सर्वांना इथून जायचे, आज नाही तर उद्या जायचे ना. बरोबर आहे. मी मुद्दाम एक सांगतो, पैगंबरांचा उपदेश तुम्हाला सांगतो, खूप महत्वाचा उपदेश. कुराणामध्ये आहे हा कुमुत्तकासुर हत्ता झुरतुमुल मकाबिर. कळली का कोणती भाषा आहे. नहीं कड़ी, अरबी भाषा है, अरबी। अर्थ है कि तुम लोगों को
एक दूसरे से बढ़ चढ़ कर दौलत दुनिया कमाने की इस धुन ने धोखे में डाल दिया। यहां तक कि कब्र में पहुंचने का वक्त आता है, मरायची वेळ आली तरी अजून येऊ द्या, अजून पैसा, अजून पाहिजे, और चाहिए। देशातल्या बँका फुल डिपॉझिट नाही यांच्या, स्विस बँकेतही डिपॉझिट आहे, आता तरी बस ना, नाही चालूच घोटाळे, थांबायचं नावच नाही। पैगंबर साहेब म्हणाले माणसाचं पोट आहे ना, इब्ने आदम का पेट तो बस मिट्टी ही से भरेगा। कशाने भरेल? मिट्टी से। म्हणजे काय? म्हणजे आज हा उभा आहे, एकदा हा आडवा होणार आहे आणि मग 4 माणसं खांद्यावर घेऊन निघतील, कबर नावाच्या खड्ड्यात ठेवून वरून माती टाकतील, और वो मिट्टी जब इसके मुंह में जाएगी तब जाकर इसका पेट भरेगा। मरेपर्यंत पैसा पैसा, एकच धून, दुसरा विषयच नाही। जे सरणावर ठेवून अग्नी देतील आणि ती राग तोंडात जाईल तेव्हा पोट भरेल, तोपर्यंत चालूच येऊ द्या। नंबर 1 काय, नंबर 2 काय, टेबलाच्या खालून काय, टेबलाच्या वरून काय, काय फरक पडत नाही। आता बस प्रॉपर्टीचं कोण पाहते, आरामाचं नंबर 1 कष्टाचं, ते तुकोबा असतील जोडून या धन उत्तमची व्यवहारी, उदास विचारे वेच करी। इथं तर पोरं म्हणतात उलट, ओ महाराज काय सांगतात, बा तुम्हाला जर सुधारायचं असलं तर नंबर 2 शिवाय पर्याय, माणसाची प्रगती नंबर 2 शिवाय होते का? हे मत बनलं सर। म्हणजे हरामखोरी केल्याशिवाय, भ्रष्टाचार केल्याशिवाय प्रगती नाही, सुधारणा नाही, विकास नाही। अशीच विचारधारा असल्यानंतर मग तो डॉक्टर काय इमानदारीने मेडिकल प्रॅक्टिस करेल का? आणि सर खरं आत्मचिंतन मी पण करतो, ज्याने MBBS होण्याकरता 80 लाख रुपये डोनेशन दिलेलं आहे, MD होण्याकरता ज्याने 2 कोटी रुपयाचं डोनेशन देऊन घेतलेलं आहे, आणि मग हे डॉक्टर साहेब हृदयरोग तज्ञ MD होऊन आले मार्केटमध्ये नारायणगावच्या, तर काय इमानीद्वारे पेशंट तपासणार आहेत का? इथं थोडी चमक निघली ना, छातीत मसल पेन जरी असती ना असली तर म्हणतील बरं झालं तू आला, बरं का, ECG पाहतील और अँजिओग्राफी करावी लागेल, बरं करा अँजिओग्राफी, 10 रुपये, और अँजिओप्लास्टी करावं लागेल, झोपवलं 2-5 लाख रुपये, साधं पेशंट मसल पेन करणार काय? त्याने घातले तेवढे पैसे। हा ये जर परस्ती, पैसा पैसा पैसा, हे बरोबर येणार नाही। मृत्यू अटळ आहे, आपल्या सगळ्यांना जायचे आहे ना। उड जाएगा एक दिन पंछी, पुढं काय, रहेगा पिंजरा खाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली। सर मुलांच्या मनात प्रश्न आहे, अनेकांच्या मनात प्रश्न आहे, तो खूप महत्वाचा आहे, शेवटी घेतो तो मी, की माणूस मेला, मातीत गेला, त्याला अग्नी दिला, राग झाली म्हणजे विषय संपला, पलीकडे जीवन आहे का? अग्नी दिल्याच्या, राग झाल्याच्या पलीकडे जीवन आहे? अरे मातीत दफन केलं, हाडं सुद्धा कुजली, माती झाली हाडांची, पलीकडे जीवन आहे? मुद्दाम तुला फसवले, समजच अशी झाली नाही। अग्नी दिला ना, तो कोणाला दिला? मुलांना थोडं चिंतन करा, या प्रश्नाचं उत्तर द्या। आता आपण सांगितलं होतं, चर्चा झाली होती, तुम्ही जर ऐकलं असेल, आपण अग्नी देतो डेड बॉडीला का पेशंटला? का पेशंटला? 4 महिने झाले पेशंट कॉमा मध्ये आहे, ICU मध्ये आहे, अग्नी देतो आणि डॉक्टर म्हणाले तुमचं पेशंट गेला, आता ICU ठेवतो नाही, आता दफन करतो, आता अग्नी देतो, बरोबर ना? मग आपण अग्नी देतो पेशंट गेल्यावर का पेशंट असताना? बरोबर ना? कुठं गेला आणि काय झाला हा काय डॉक्टरांचा विषय नाही, तर विचारा डॉक्टरांना, म्हणा डॉक्टर साहेब पेशंट गेलं ते तर आम्हालाही कळतं,
पण ते गेलं कुठं? वो सर बुजायगा डोकं काढली होते म्हणून भाऊ गेला एवढं मला माहिती आहे. कुठं गेला आणि काय झालं ते तिकडं तुकोबांना विचार नाही तर पैगंबरांना विचार. गेला एवढं मला माहिती. सर मला कधी कधी वाटतं चिंतन करून की हे जे गेलेले आहेत ना, गेलेले माणसं, बरं का मुलांना मुली, हे जे गेलेले आहेत ना, खास करून नंबर 2 वाली भरमसाठ हुंडा घेऊन लुटणारी सासू सासऱ्यांना, टेबला काढून घेणारे, आई बापांना वृद्धाश्रमात घालणारी, समाजात वाद द्वेष पसरवणारी, ही जी माणसं गेलेली आहेत ना, खास करून नंबर 2 ची, यांचं लाईव्ह दर्शन व्हावं अलीकडच्यांना. काय हाल आहे ते प्रश्नच मिटला माझा नाही. मग संतांच्या मग प्रवचनांची गरज नाही, कीर्तनांची सप्त्यांची गरज नाही. लाईव्ह दर्शन झालं कोण मग जाईल आडव्या मार्गाने, आहे ना. तुकोबांना झालं लाईव्ह दर्शन, बोलले ते कठीण हे दुःख यम जाचतील कोण सोडविलं ते ठाई, राहतील दूरी सज्जन सोयरी, आठवी श्री हरी लवलाय. पलीकडं जीवन आहे आणि पलीकडचं जे जीवन आहे ना, ते मी सांगत होतो. तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पंछी उड़ गया, अग्नी कुणाला दिला? पंछीला का पिंजऱ्याला? कुणाला दिला? पिंजऱ्याला. पंछी तर उड़ गया, बरोबर ना. मग पलीकडे जीवन आहे की नाही? राख पेशंटची तर झाली नाही, राख आपण डेड बॉडीला दिली, पिंजऱ्याला दिली. मग माती कोणाची झाली? डेड बॉडीची झाली, पेशंटची नाही. असो, शेवट करताना कबीर ऐकलं का रे नाव? संत कबीर. संत कबीरांनी पैगंबरांचा उपदेश आपल्या डोळ्यांमध्ये घेतलाय. तुम दुनिया में आए तो रोते भी, बरोबर का रे? डिलिव्हरी होते आणि बाळ रडतं का हसतं जोर जोरात? रडतं. हुशार आहात तुम्ही, माहिती आहे तुम्हाला. जोर जोरात बोंबलतं. तो डॉक्टर पेपरवर नोट घालतो, बेबी क्राईड वेल आफ्टर बर्थ, म्हणजे हेल्दी आहे. ठीक है, तुम दुनिया में आए तो रोते भी, लेकिन दुनिया ने खुशियां मनाई, मिठाई वाटली, बरोबर ना. म्हणजे आपण बोंबलत आणि लोक खुश, आनंदी, मिठाई वाटली. पैगंबरांचं म्हणणं आहे, जीव ऐसा, या जीवनामध्ये कर्म असे कर, वाग असं की जाताना उलट परिस्थिती व्हावी. आला होता रडत, जाताना तू हसावं. आणि तुझ्या येण्यामुळं लोक आनंदी झाले होते, तुझ्या जाण्यामुळं लोकांच्या डोळ्यात अश्रू यावे. या जीवनाचं सार्थक आहे. नाही तर भ्रष्टाचारी गेला कोण जगायला तो डॉक्टर बाप वृद्धाश्रमात एक्सपायर होतोय, मुलगा MS, मुलगी MS गायनेकोलॉजिस्ट आहे. रडल का तो बाप तरी यांच्याकरता? उगच कुणाच्या डोळ्यात कुणाकरता अश्रू येत नाही. समजलं ना. तेव्हा माझं असं म्हणणं आहे वैयक्तिक तुम्हा सर्वांना की आपल्या समाजामध्ये सगळ्या जाती धर्माची लोक आहेत, बरोबर ना. या गल्लीतून जेव्हा एका मुस्लिमाचं प्रेत निघेल ना, तेव्हा त्या गल्लीतल्या हिंदू, ख्रिश्चन, जैन 18 पगड जातीच्या लोकांच्या डोळ्यात अश्रू यावे. समजावं हा माणूस होता. आणि एका हिंदूची जेव्हा अंत्ययात्रा निघेल तेव्हा मुस्लिमांच्या डोळ्यात अश्रू यावेत, का माणूस होता. या जीवनाची सार्थकता मिळावी असं जगा. आणि असं जगण्याकरता डिग्री असली तर खूप चांगलं, MBBS असाल तर खूप चांगलं, रुग्णसेवा होईल. पण तुम्ही नसली डिग्री तरी सुद्धा करू शकता, तरी सुद्धा करू शकता. गाडगे बाबांजवळ डिग्री होती का? कर्मवीर भाऊरावांजवळ किती कॅम्पसेस असे उभे आहेत माहिती आहे? कर्मवीरांच्या नावाने. काय रे संस्थेचं नाव काय? रयत शिक्षण संस्था. डिग्री नसताना काय काम केलेलं आहे आणि त्यागही काय केलेला आहे ना. असो, आता तुम्ही कंटाळलात ना, आता शेवटचं आहे का? फक्त शेवटचं
पैगंबरांच्या वाङ्मयातलं उदाहरण आहे आणि ऐतिहासिक उदाहरण आहे घडलेलं. एक वणवा भडकलेला. बरं, वणवा म्हणजे माहिती आहे? माहिती ना सर्वांना? आग भडकलेली आणि एक चिमणी. कोण? चिमणी आपल्या चोचेमध्ये एक एक थेंब पाणी आणून त्या वणव्यात टाकते. कोणीतरी दीड शहाण्याने तिला आश्चर्याने विचारलं की पगले, तुझं डोकं तर फिरलं नाही? हा एवढा भयंकर वणवा आणि तुझं एक थेंब पाणी याने काय फरक पडणार आहे? विझणार आहे वणवा? नाही विझणार. ती चिवताई मोठ्या कॉन्फिडन्सने म्हणाली, मोठ्या धाडसाने म्हणाली त्याला की दीड शहाण्या, मला माहिती आहे माझ्या एक थेंब पाण्याने हा वणवा विझणार नाही, पण उद्या जेव्हा या वणव्याचा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यांच्याही नाही आणि तमाशा पाहणाऱ्यांच्याही नाही, आग विझवणाऱ्यांच्या लिस्टमध्ये हा जातीयवादाचा वणवा, हा द्वेषाचा वणवा, हा घृणेचा वणवा भडकावण्याचा प्रयत्न होत आहे. आणि अशा प्रसंगी आपण आपलं आत्मपरीक्षण करायचं. आपण कोणत्या लिस्टमध्ये आहोत? आग लावणाऱ्यांच्या, द्वेष पसरवणाऱ्यांच्या, तमाशा पाहणाऱ्यांच्या की आग विझवणाऱ्यांच्या? आपण आपलं आत्मपरीक्षण करा. आणि जीवनाचं सार्थक आहे ना ते आग लावण्यात नाही, तमाशा पाहण्यातही नाही, द्वेषाचा हा अग्नी विझवण्यात आहे. आता तरी पुढे, तुकोबांचं म्हणणं आहे, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. हे आयुष्याचं वाटोळ करू नका. रुपया पैशांकरता पिसाळून, आया बहिणींना विसरून, घोटाळे करून, बेईमानी करून, आग लावून, मोजमापात दांडी मारून, गोरगरिबांच्या योजनेत घोटाळे भ्रष्टाचार करून आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. इथेच थांबतो. चित्त जे आहे ना ते विज्ञानाने शुद्ध होणार नाही, ते अध्यात्माने शुद्ध होईल. ते त्याची ओळख झाल्यावर शुद्ध होईल. आणि त्याची ओळख खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. MBBS होणंही महत्वाचं आहे, पण त्याच्याबरोबर ज्याने आपल्याला घडवलं, ज्यानं हे सारे अवयव दिले. परवाची गोष्ट आहे सर, एक 12वीतली मुलगी आणि सुसाइडल पॉइझनिंग म्हणून माझ्याकडे आली. विष प्राशन केलं. शेतकऱ्याची मुलगी आहे, ते तणनाशक शॉक मध्ये होती. चांगला उपचार केल्यानंतर शुद्धीत आहे. तिला डिस्चार्ज करताना मी म्हणालो, तुला माहिती आहे का ही एक एक किडनी केवढ्याची आहे? मुलांना माहिती आहे? अरे पुण्याला मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये तरसत आहेत लोक, तरसत आहेत किडनी भेटावी म्हणून. बायलॅटरल रिनल फेल्युअर 40-40, 50-50 लाख रुपये द्यायला तयार आहे किडनी ट्रान्सप्लांट करता. आणि हे लिव्हर माहिती आहे तुम्हाला काय कॉस्ट आहे? लिव्हर सिरोसिस नावाचं दुखणं आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय उपचारच नाही. आणि माहिती आहे लिव्हर ट्रान्सप्लांट निव्वळ सर्जरी. लिव्हर देणारा तुमच्या कोणीतरी रिलेटिव्ह. हे डॉक्टर काय करणार? त्याच्या लिव्हरचा थोडासा भाग ऑपरेट करून काढणार आणि याच्या लिव्हर मध्ये बसवणार. 80 लाखाचं पॅकेज आहे, 80 लाख रुपये निव्वळ सर्जरी. मूर्खांनो माहिती आहे हे शरीर, हा ब्रेन, हे लंग्स, काय अनमोल. आणि विष प्राशन करून मातीत घालायचं, राख करायची. काय एवढी साधी अक्कल नाही? हे शरीर अनमोल आहे, अनमोल. असं हे लिव्हर, अशी ही किडनी, अशी ही फुफ्फुस, असा हा एक एक अवयव. निव्वळ डोळ्यामध्ये जो कृत्रिम लेन्स बसवतात ना सर, तो सुद्धा 1.5 लाखाचा आहे इम्पोर्टेड. ओरिजिनलची सर नाही त्याला. काय शरीर आहे.
आणि या शरीराला काडी लावून अग्नी करून टाकले साऱ्या अवयवांची. हे शिकला सुशिक्षिताने हे करायचं की या अवयवांची कदर करायची. वैतागून निराश होऊ नका. नापास झाले तर चालेल, पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षा देऊ. पण जीवनाच्या एक्झाम मध्ये नापास झाल्यावर परत संधी नाही मुलांना. तेव्हा नाराज होऊ नका, निराश होऊ नका. आणि आपल्या हातात आहे जगणे. तेव्हा सन्मार्गानं, न्यायानं, नीतीनं, बंधुत्वानं जगा. मी जे शेवटी तुम्हाला सांगितलं होतं ना की हिंदूच्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे मुस्लिमाच्या जाण्याने. तुम्हाला मुद्दाम सांगतो, तुम्ही सुज्ञ आहात म्हणून, की तुकोबांचं म्हणणं आहे, अवघी एकाचीच वीण तेथे कैचे भिन्ना भिन्न. तुकोबांचा भंग आहे की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगल. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. धर्म तुम्हाला सांगतो ऐका, भागवत काय तुम्हाला सांगतो. कराल ते हित सत्य करा, कोणाही जीवाचा न घडो मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनाची ही पूजा आहे. आणि खरं पुराणाचं म्हणणं आहे की जगातली सारी माणसं एका मायबापाची संतती आहे. एकच सुरुवात एकाच पुरुषापासून आणि एकाच स्त्रीपासून आहे, अखिल मानव जाती. असं जर असेल तर आपण सर्व कोण आहोत? कोण आहोत? भारत माझा आणि सारे भारतीय माझी. या सारे भारतीय मध्ये मुस्लिम पण आहेत का? आणि मुस्लिम मुलांना विचारलं, सारे भारतीय तुझे बांधव आहेत म्हणजे हिंदू पण का? आज अंडरलाईन करून सांगायची वेळ आली, सांगायची वेळ आली. बरं, प्रतिज्ञा, रोज प्रतिज्ञा. भारत प्रतिज्ञा कशाचं ना? कसम, शपथ, ओत घेतलेली आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. आणि मग बांधवांना लुटता, बांधवांची प्रेत उकरून काढता की गुजरात मध्ये सोन्या चांदीच्या दागदागिन्यांकरता. बांधवांच्या गोरगरी कुपोषित मुलांच्या योजनेमध्ये घोटाळा करता. नी डिलिव्हरीला आलेली भगिनी कोण आहे? तू शपथ खाल्ली ना, सारे भारतीय माझे बांधव आहेत. मग कुणाचं सिजर करतो डिलिव्हरी नॉर्मल होत असताना? चिंतन करा. पण हे चांगले वास्तव आहे बरं. हे निवळ पैगंबरांचं तुकोबांचं म्हणणं नाही. तुम्ही सुज्ञ आहात. तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे ना, तुम्ही रक्तदान कधी केलंय का? ऐकला का शब्द? ऐकला ना? आम्ही पण आता पैगंबर जयंती निमित्त रक्तदान, आंबेडकर जयंती, शिवजयंती, रक्तदान. आता हे ब्लड आहे, हे मुस्लिमाचं ब्लड आहे. आणि इमर्जन्सी मध्ये हिंदू रुग्णाला द्यायचंय ते चालेल का रे मुलांनो? का खाजो येईल, रिएक्शन येईल का? आणि उलट केलं तर एका हिंदू बांधवाचं ब्लड इमर्जन्सी मध्ये मुस्लिम रुग्णाला भरलं तर रिएक्शन येणार की नाही? खाजो सुटणार की नाही? अरे, आदिवासीचं रक्त जे आदिवासीचं रक्त एका उच्च भ्रू कलेक्टरला जर दिलं तर चालेल का नाही? का रिएक्शन येईल? म्हणजे विज्ञान सुद्धा, ब्लड सुद्धा सांगते की अखिल मानव जातीमध्ये ब्लड रिलेशन आहे, रक्ताचं नातं आहे. हा द्वेष, ही घृणा बकवास आहे, झूट आहे, खोटारड आहे, थोतांड आहे. वास्तव हे आहे की आपण सर्व बंधू भगिनी आहोत. याचं भान ठेवा. मला बोलावलं, विषय मांडण्याची संधी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. वास्तव काय असतं त्याचं तुमच्यातला तू जागा करण्याचं काम मला वाटतं डॉक्टरांनी केलं असतं. प्रत्येक शाळेमध्ये तुम्ही जर गेला, प्रत्येक ज्युनियर कॉलेजमध्ये गेला, कॉलेजमध्ये गेला तर फेज गुणे 4च होणार आहे, फेज गुणे 5 नाही होणार. पण या गुरुवारांच्या शाळेत येऊ माझे सगळे जे सहकारी तुम्हाला शिकवत आहे त्यातून जर तुम्हाला कळलं की मी कॉपी करणार नाही,
मला 2% मार्क कमी मिळाले तर चालेल, मी कॉपी नाही करायची. मी कुठल्याही प्रकारे आयुष्यामध्ये भ्रष्टाचार करणार नाही. आणि याचं एक उदाहरण मी या ठिकाणी मुद्दाम सांगतोय की अशाच प्रकारे 30 वर्षापूर्वी आम्ही कसं व्याख्यान जुन्या सभागृहात आयोजित केलं होतं आणि त्या व्याख्यानामध्ये त्यावेळेस फक्त 2च मिनिटात त्यावेळेस ह्या व्यक्तीला आम्ही बोलवलं होतं, ते म्हणजे साबीरबाई. आम्हाला तुमच्याकडे बघून साबीरबाईची आठवण झाली आणि नुकतंच त्यांचं मंत्रिमंडळात सहभागी होणार होतं. आम्ही शेवटी प्रश्नोत्तराचा काळ घेतला 2 मिनिटं. मुलांनी त्यांना विचारलं की उद्या तुम्ही जर मंत्री झालात तर काय कराल, कोणतं खातं निवडाल. तर त्यांनी उत्तर दिलं होतं 30 वर्षापूर्वी, असं खातं निवडेल की ज्या खात्यात कुठलाही भ्रष्टाचार होणार नाही. मग मुलांनी परत एकदा प्रश्न विचारला, तुमच्या वयाची मुलं होती, असं कोणतं खातं आहे की ज्या खात्यात खाल्लं जाणार नाही. तेवढं त्यांनी उदाहरण दिलं होतं, ज्या खात्याचा मी मंत्री असेल त्या खात्यात कोणाला खाऊ देणार नाही, खाणार पण नाही. हे संस्कार गुरुवाऱ्यांचे आहेत. मुद्दाम या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या वतीने हे जे निर्माल्य म्हणून जे आयुष्य जगले ते साबीरबाई, आपल्या शाळेचे विद्यार्थी, सव्वीसांचे अतिशय लाडके विद्यार्थी, त्या साबीरबाईंची प्रत आणि तसेच सर डॉक्टर ज्या गावचे आहेत त्याच गावामध्ये एक संत होऊन गेले की ज्यांची संजीवन समाधी आपल्या नारायणगावमध्ये हरिस्वामी बनवे त्यांचा एक ग्रंथ आहे त्यांनी लिहिलेला ज्ञानसागर. त्या ज्ञानसागर ग्रंथाचे आपल्याच विद्यार्थी, माझ्या विद्यार्थ्यांनी एक्स्ट्रा एक PhD करताना जो एक लिहिलं आहे, पुस्तक लिहिले, त्या दोन्हीची प्रत ही आपल्या संघाचे कार्याध्यक्ष सूर्यकांत गांधींना विनंती करतो की त्यांनी ते द्यावं म्हणून. सर डॉक्टरांना तुम्ही हे आत्मचिंतन करण्यासाठी जे व्याख्यान होतं ते आज आपण अत्यंत शांतपणे ऐकून घेतलं. त्याबद्दल खरं सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप धन्यवाद. परंतु जीवनातलं सत्य काय आहे आणि सत्य मांडणं किती अवघड आहे तो विषय अत्यंत सोपा करून आणि तोही त्यांच्या घटनांवरून त्यांनी कथित केला आहे. त्याच्यात तुमच्या आत्म्याला जे आज बळ मिळाले ना ते तुमच्या आयुष्याला साथ देईल निश्चितपणे. आत्मा तुमचा बळ बळकट व्हायला पाहिजे. सत्य काय, असत्य काय, योग्य काय, अयोग्य काय याची जाण स्वतःच्या मनानेच तुम्ही केलं पाहिजे. आणि ते शिक्षण या संस्थेत मिळतं. हा विद्यार्थी जेव्हा पुढच्या आयुष्यात ह्या भारताला सुधी नागरिक होईल त्यावेळेला हा सव्वीसांच्या विद्यामंदिरातला विद्यार्थी आहे आणि माणुसकी ही त्यांनी जपलेली आहे. आज आताच सरांनी साने गुरुजींचं पुस्तक आपल्याला भेट दिलेलं आहे. साने गुरुजींनी सांगितलं होतं की जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. जो अतिप्रतीत गरीब त्याशी जाऊन जगवावे, जगाला प्रेम अर्पावे. तर मित्रांनो, फक्त डिग्री म्हणजे शिक्षण नाही, तर हा जो स्वधर्म आहे, हा जो विचार आहे, हा खरा धर्म आहे. मानवता हा धर्म आहे. एवढंच आजच्या याच्यात मिळालं तरी खूप खूप आपण गुरुवरांना श्रद्धांजली आपण द्यायसारखं होईल. आपण ही शिकवण कायम ठेवा एवढीच. आज गुरुवर्य रापा स्वामी यांची 64वी पुण्यतिथी आणि त्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आपण व्याख्यानमाला आयोजित केली असतो आणि त्या व्याख्यानमालेचा एक भाग म्हणून आज अध्यात्म आणि विज्ञान ह्या विषयावरचं सखोल ज्ञान आज आपल्याला श्रीयुत सय्यद रफिक पारनेर, ते ॲक्च्युली व्यवसायाने डॉक्टर आहेत, पण त्यांचा स्वानुभव आणि त्यांचा अभ्यास जर आपण पाहिला त्याने आपण नक्कीच मंत्रमुग्ध झालेलो आहोत असं मला वाटतं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर सुगन सरांचं फार मोठं योगदान असतं दरवर्षी हे कार्यक्रम आयोजित करताना.
मी माजी विद्यार्थी संघटनेचे त्यांचंही फार मोठं त्यांचा आभार मानतो, कारण ते फार हिरिरीने या कार्यक्रमात भाग घेत असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जे प्रमुख पाहुणे लाभले, डॉक्टर सय्यद रफीक यांनी आपल्याला जे माणूस कसा असावा याचं एक विस्तृत विवेचन केलं आणि त्या निमित्ताने मानवता हा एकच धर्म कसा योग्य आहे आणि याचं जर पालन केलं तर आयुष्यात चीज झाल्याशिवाय राहणार नाही. याच्या उदाहरणातून हे सांगत असताना मोहम्मद पैगंबर आणि तुकाराम महाराजांचा संदर्भ देत त्यांनी आपल्याला स्पष्टपणे जाणीव करून दिली. खरोखर मित्रांनो, आपल्याला ज्या वेळेला आनंद कधी झाला पाहिजे आणि अश्रू कधी आले पाहिजे अशी त्यांनी जी वेळ सांगितली ती खरीच आपल्या जर आयुष्यात आली तर खरंच आपला जो जीवन आहे हे साकार होईल असं मला वाटतंय. आज या व्याख्यानाच्या निमित्तानं आम्हाला जे सगळे विद्यार्थी उपस्थित करून दिले आणि ज्यांनी खरोखर हिरिरीने भाग घेतला असे काळे सर यांचंही माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आभार मानतो. त्यानंतर खरं तर डॉक्टर सय्यद रफीक ह्या व्याख्याते म्हणून लाभले आणि ते ज्यांच्यामुळे लाभले ते राजेश रत्नपारकी यांनी फार मोलाचं सहकार्य केलं. यांचे मी संघटनेच्या वतीनं आभार मानतो. त्या निमित्तानं आज ह्या व्याख्यानाच्या निमित्तानं काळे सर त्यांच्यासह अध्यापक त्यांच्यासह अध्यापिका हेही ह्या कार्यक्रमाच्या व्याख्यानाच्या निमित्तानं उपस्थित राहिले. मी ह्या सर्वांचं संघटनेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तसेच या व्याख्यानाच्या निमित्तानं शिवाजी वाघे असतील, अवचट सर असतील हे उपस्थित राहिले आणि बरेचसे सह अध्यापक हे उपस्थित राहिले. मी संघटनेच्या वतीनं आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर